मोठ्या राजयोगांचा महिना कर्माशिवाय काही मिळेना. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी अडचणीमधून मार्ग आपोआप निघेल. ही कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मनाचा कारक चंद्र हा तुमच्या कर्क राशीचा स्वामी आहे. डिसेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत विशेष असणार आहे. चतुर्थ स्थानातून होणारा मालव्य योग, पंचमेश पंचमात, गुरुदेवांद्वारे निर्माण होणारा केंद्र त्रिकोण राजयोग अशा विविध राजयोगांनी तुमच्यासाठी या महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे अर्थातच या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ होणार आहे. तुम्ही त्याला अजून जास्त समृद्ध करण्याची प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात विराजमान आहे. त्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्यात ते षष्ठ स्थानात म्हणजे उपचय स्थानात प्रवेश करतील. या दोन्ही ठिकाणी त्यांच्या मित्राची रास येत असल्यामुळे धनात वृद्धी होणं, कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणं, वाणीमध्ये प्रगल्भता, तीव्रता, ज्ञान येणं अशा अत्यंत सकारात्मक गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ व सकारात्मक राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशींसाठी बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव या काळात आपल्या शत्रूच्या राशीत विराजमान आहे. परिणामी पत्रिकेत अत्यंत सुंदर राजयोग असताना देखील, भाग्य तुम्हाला सहकार्य करीत असताना देखील तुमचे परिश्रम कमी पडतील, ज्यामुळे तुम्ही यशाच्या केवळ 2 पावले लांब राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून जर आत्तापासून तुम्ही योग्य नियोजन केलं आणि जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न केला तर हा महिना तुमचाच आहे. तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही. ही बाब कर्क जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेवांद्वारे मालव्य योग निर्माण झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की शुक्रदेव हे वास्तूचे कारक, वाहनाचे कारक, समृद्धीचे कारक, संपत्तीचे कारक, प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. असे हे शुक्रदेव तुमच्यासाठी मालव्य राजयोगाचं निर्माण करीत आहे. त्यामुळे वास्तू किंवा वाहनाच्या दृष्टीने तुमचं काही नियोजन असेल आणि या काळात तुम्ही जर ते पूर्णत्वास नेलं तर तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ म्हणता येईल. म्हणून जे जातक वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात विशेष प्रयत्न केले पाहिजेत. तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना यशदायक म्हणता येईल. विशेषतः मेकॅनिकल आणि टेक्निकल क्षेत्रातील जातकांसाठी हा महिना विशेष यशाचा राहील. मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सामान्य यश प्राप्त होईल,
फक्त फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडं अतिरिक्त परिश्रम केल्यानंतर यश प्राप्त होईल. याशिवाय विवाह जुळून येण्याचे योग जरी निर्माण होत असले तरी प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग मात्र एप्रिल 2024 नंतरच निर्माण होतील. त्यामुळे विवाहासाठी फार काही करू नये, ते तुमच्यासाठी लाभदायक राहणार नाही. विवाह जुळून येण्याचे योग मात्र तुमच्यासाठी नक्कीच आहेत. सोबतच आयोजित विवाहात फसवणूक होण्याचे योग देखील आहेत. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत जागरूक राहायला हवं व कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. त्यामुळे या महिन्यात आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. आरोग्यविषयक लहान मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्ही आपली इच्छाशक्ती जागृत ठेवून कार्यरत राहायला हवं. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, परंतु खूप आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचारही करू नये. याशिवाय विशेषत्वाने लक्षात ठेवायची बाब म्हणजे या महिन्यात तुम्ही महत्त्वाची कागदपत्र कुठेतरी ठेवून विसराल आणि नंतर या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही महत्त्वाच्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला धनलाभ प्राप्त होईल, मानसिक समाधान प्राप्त होईल, प्रगतीच्या दिशा गवसतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही फार मोठं कर्तृत्व गाजवणार आहात. त्यातून तुमची प्रगती घडून येणार आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी यशाचा, लाभाचा म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय पंचमेश पंचमात हा दुसरा मोठा शुभसंकेत आणि समृद्धीचा योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. तसंच भाग्येश कर्मस्थानात हा तिसरा समृद्धीचा योग, असे 3 मोठे राजयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. मात्र आपण नेहमी म्हणतो की भाग्य कितीही सोनेरी असलं तरी जोपर्यंत त्याला कर्माची साथ मिळत नाही तोपर्यंत भाग्य कार्यरत होत नाही. त्यामुळे तुम्ही केवळ परिश्रम वाढवा, हा महिना तुमचाच आहे. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मोठ्या राजयोगाची स्थिती निर्माण झालेली आहे. तुमचे भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे. त्याचवेळी कर्मेश पंचम स्थानात म्हणजे त्रिकोण स्थानात विराजमान आहे. त्यामुळे येथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. या काळात तुमच्या कर्माची दिशा अत्यंत योग्य राहील आणि त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे लाभेश शुक्रदेव स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत तुमच्या चतुर्थ या केंद्रस्थानात विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी मालव्य राजयोगाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या लाभाचा राहील. लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय, परदेश गमन, अडथळे, अडचणी या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुम्हाला काही अडचणी नक्कीच जाणवतील. खूप चांगल्या पद्धतीने यशाच्या दिशेने वाटचाल करीत असताना मध्येच एखादा खड्डा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अत्यंत सावध राहून यशाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. ते तुमच्यासाठी योग्य राहील. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस
तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 3, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसंच 1, 11 आणि 19 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता कर्क जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करावा. तुमच्या कुंडलीत ढय्या सुरू आहे किंवा तुम्ही शनिदेवाच्या प्रकोपापासून पीडित आहात तर तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ नक्की करावा. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.